जैन सर्वांना आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठीवरती 21 ऑगस्ट 2023 शिफ्ट पहिली. सगळेच क्वेश्चन हे इंग्लिशमध्ये आहे, तिथे आपण डब करूया, टेन्शन नका घेऊ. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. व्हॉट इज द कॉज ऑफ विंटर रेनफॉल इन नॉर्थ वेस्ट इंडिया. जे उत्तर पश्चिम भाग आहे भारताचा त्यामध्ये हिवाळ्यात पाऊस का पडतो, त्याचे कारण काय आहे हे विचारलेले आहे. त्याचे कारण आहे द मेडिटेरियन सायक्लन्स. ठीक आहे. हे जे मेडिटेरियन सायक्लन्स आहेत यांना वेस्टर्न डिस्टर्बन्स सुद्धा म्हणतात, पण हे ॲक्च्युली डिस्टर्ब करत नाहीत. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे पाऊस, खास करून व्हीटसाठी, गहूसाठी. ठीक आहे. तर तरी इथे वेस्टर्न डिस्टर्बन्स दिला असता तर कन्फ्यूज झाला असता म्हणून सांगत आहे. आता पाहूया नेमकं काय आहे सीन. भारतात साधारणपणे उन्हाळ्यानंतर पाऊस पडतो. ठीक आहे. पण जे उत्तर पश्चिम भाग आहे ना भारताचा, तर तिथे काय होतं, जे काही पंजाब, हरियाणा और दिल्लीचा जे भाग आहे तिथे हिवाळ्यात थोडा पाऊस पडतो. हे कशामुळे होतं, काय होतं, जे काही चक्रीवादळ आहे मेडिटेरियनचा ते भूमध्य समुद्रात जे काय म्हणतात युरोप आणि आफ्रिकामध्ये आहे त्यांच्या दरम्यान जे आहे तिथे हे चक्रीवादळ तयार होतं. तिथले जे वारे आहेत ते वेस्टर्न फ्लोईंग आहेत, काय म्हणतात पश्चिम साईडला येतात. ठीक. ते पश्चिम साईडला येतात आणि आपल्या जे भाग आहे भारताचा पंजाब, हरियाणा आणि दिल्लीला तिथे पाऊस पडतो यामुळे. आणि हिमालय जे आहे ना तिथे यामुळे पाऊस पडत नाही, बर्फ तयार होतो. ठीक आहे. तर बर्फ इथे जर हिमालय दिला असता, नॉर्थ वेस्टच्या जागी हिमालय असताना तर इथे आणि इथे रेनफॉल नाही, स्नोफॉल असता. तर ह्याचेही रिझन द मेडिटेरियन सायक्लोनच असते. ठीक आहे. इतकं समजलं का तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे हे वारे वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणून तर आहेत बदनाम, पण हे रब्बी पीक च्या टायमिंगमध्ये म्हणजे विशेषतः जे काही गहूचं पीक असतं ना त्यासाठी खूपच फायदेशीर असतं. का तर नॅचरल पाणी मिळतं, रेन वॉटर मिळतं त्यावेळेस त्यांना. ठीक. आणि त्याच्याच मुळाला सोन्यासारखा पाऊस असंही म्हणतात. ठीक आहे. द बे ऑफ बेंगाल मान्सून जे आहेत हे ॲक्च्युली जून सप्टेंबरच्या टायमिंगमध्ये येतात. कुठे, पूर्व ईशान्य भारत. आणि अरेबियन सीचे करंट जे आहेत हे मान्सून वारे जे पश्चिम, आपण कधी कधी न्यूजमध्ये BP माझामध्ये ऐकायला मिळतं की पश्चिम किनारपट्टीवर पाऊस आलेला आहे, मान्सूनची सुरुवात झालेली आहे. तर ते कशामुळे होतं, अरेबियन सीमुळे होतं. आणि रिट्रेंटिंग मान्सून जे परतीचा पाऊस असतो त्यामध्ये, परतीचा पाऊस कुठे होतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होतो. कुठे होतो, तमिळनाडू प्लस आंध्र प्रदेश. ठीक आहे, त्यांच्या किनारपट्टीवर. आणि ऑक्टोबर हीट पण आपल्याला जाणवायला मिळते इकडे ठाणेमध्ये. ठीक. असो, हे समजलं आहे का तुम्हाला क्वेश्चन. नाही तर काही कमेंटमध्ये मला विचारत चला. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन पहा. हू वॉन द फर्स्ट मेडल फॉर द इंडिया इन द कॉमनवेल्थ गेम्स 2022 इन ऑगस्ट 2022. हा करंटचा क्वेश्चन आहे. 2025चा फर्स्ट कोणी जिंकलेला आहे, मीराबाई चानू यांनी कॉमनवेल्थमध्ये. ठीक आहे. गोल्ड मेडल किती मेडल्स जिंकलेले आहेत भारताने कॉमनवेल्थ गेम्समध्ये, तर 4 गोल्ड जिंकलेले आहेत, 6 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ. ठीक. 2025चं सांगत आहे मी. जर पहिला कॉमनवेल्थ गोल्ड असा विचारला ना तर ते आहेत गॉर्डन. पहिला गॉर्डन असं लक्षात ठेवू शकता. येणार तर नाही, काय माहित, त्यांनी फिरून दिला प्रश्न तर त्यामुळे लक्षात ठेवा म्हणत आहे. झाला. 2026चा कॉमनवेल्थ गेम्स कुठे होणार आहेत, स्कॉटलँडमध्ये, ग्लास्गो, स्कॉटलँड. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया आता. इन जानेवारी 2023 ओडिसा वॉन वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड 2023 फॉर इट्स जागा मिशन. द मिशन इज. हा पण करंटचा क्वेश्चन आहे, पण इथे वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्डबद्दल दिलेला आहे. वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड. ठीक आहे. 2025चा जे आपला महाराष्ट्राचा अहिल्यानगर आहे ना त्याला सिल्वर मिळालेला आहे. सिल्वर इन सितू रिडेव्हलपमेंटसाठी. इन सितू रिडेव्हलपमेंट काय आहे, जे काही स्लम एरिया आहेत
असंच ठीक आहे. जे काही स्लम एरिया आहे त्यांचं डेव्हलपमेंट व्यवस्थित करण्यासाठी हा अवॉर्ड त्यांना मिळणार आहे. ठीक आहे. 2025 नाही, सॉरी 2026 तिथे बरोबर येईल. ठीक. अजून काय होता, जर असं विचारलं अहमदनगरच्या कुठल्या कंपनीला, तर कम्युनिटी डिझाईन कंपनी. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. चौथा प्रश्न पहा काय म्हणत आहे. विच ऑफ द फॉलोइंग फ्रीडम फायटर्स वॉज ऑल्सो नोन ॲज ओल्ड लेडी गांधी अँड वॉज शॉट डेड बाय पोलीस इन प्री इंडिपेंडेंट इंडिया. तर मतांगिनी हाजरा यांना ओल्ड लेडी गांधी, बुरी गांधी असं म्हणत होते. ठीक आहे. आणि ते काय म्हणतात, तामलुक बेंगालमध्ये त्यांना मारण्यात आलं का, ते नेतृत्व करत होते. ठीक आहे, इंडिपेंडन्ससाठी. आता तुम्ही पाहत असाल या पेपरमध्ये किंवा या शिफ्टमध्ये, पहिले जे शिफ्ट होते त्या शिफ्टमध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळाल्या. काय काय सुधारणा, मुली शिक्षण, सेवा सदन वगैरे वगैरे, स्त्रियांनी काय काय केले ते पूर्वीचे, ह्यांच्या अगोदरच्या स्त्रियांबद्दल दिलेले आहे, स्त्री कार्यकर्ता. आता हे मिडल हिस्ट्रीबद्दल लिहिले. ते अँशियंट, थोडंसं अँशियंटही म्हणता येणार नाही, अँशियंट तर खूपच मागे झालं. ठीक आहे. तर आपण थोडंसं कल समजून घेऊ शकतो की आपल्या हातात तर नाही आहे शिफ्ट कोणती येईल. हां, आता एक्झाम बेसिक आहे की MPSC घेणार आहे, तर त्याचं टेन्शन जरा कमी झालेलं आहे, शिफ्ट वगैरे काय. पण तरी त्यांनीही जरी काय म्हणतात, असं जे काय इंडिपेंडेंट टायमिंगच्या स्त्रिया होत्या त्यांचे जर काही क्वेश्चन विचारले तर येणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तेही पूर्वीचेच विचारतात, आपल्याला असं पाहायला मिळणार नाही जास्त करून, हे नावच पाहायला मिळणार नाहीत. सरोजिनी नायडू एक वेळेस मिळतील, सुचेता कृपलानी पण मिळतील, पण हे दोन नाव तर नाही तेवढे. ठीक आहे. तर तरी तुम्ही अभ्यास ठेवा चांगला. मतांगिनी हाजराबद्दल झालं इथे. आता अरुणा असफ अली हे ग्रँड ओल्ड लेडी होत्या, पण ग्रँड ओल्ड लेडी ऑफ द इंडिपेंडन्स मुवमेंट असं त्यांचं नाव होतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हे दिल्लीच्या पहिल्या, एक सेकंड, दिल्लीच्या पहिल्या महापौर होत्या, महापौर. ठीक आहे, अरुणा असफ अली. दुसरे सरोजिनी नायडू तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, नायटिंगेल ऑफ इंडिया. परत त्यांनी काय, कोणती बुक विसरले यार, थ्रेशहोल्ड, हां थ्रेशहोल्ड काहीतरी नावाची बुक होती, ती त्यांची आहे ती बुक. परत त्या UPच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या, म्हणजे भारतात त्या पहिल्याच राज्यपाल होत्या लेडीजमध्ये. ठीक आहे, पण UPच्या होत्या. ठीक. सुचेता कृपलानी ज्या होत्या ते CM होत्या भारताच्या पहिल्या, म्हणजे महिला CM होत्या पहिल्या, पण कुठल्या होत्या, UPच्याच होत्या. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. अजून काय सांगू त्यांच्याबद्दल, सरोजिनी नायडूबद्दल, त्यांनी धारासना सत्याग्रह केलेला आहे, त्यांचे नेतृत्व केलेले आहेत. हे विचारतात डायरेक्टली, धारासना सत्याग्रह जे आहे त्याचे नेतृत्व कोणी केलेले आहे, तर हे सरोजिनी. आवाज काय येतोय, सरोजिनी नायडू आहे. ठीक आहे. क्वेश्चन 5वा पहा काय म्हणत आहे. इन टर्म्स ऑफ द युनियन स्टेट्स अँड कन्करंट लिस्ट, विच शेड्यूल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिवाइड्स द ऑथॉरिटी बिटवीन द सेंटर अँड द स्टेट. तर टियर्स ऑफ ओल्ड PM मी तुम्हाला सांगितलेलं आहे का, मी तुम्हाला स्टार्टच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की स्टार्टिंगमध्ये एवढे आर्टिकल होते, मग आत्ता सध्या एवढे आर्टिकल आहेत. स्टार्टिंगमध्ये एवढे शेड्यूल होते, मग आत्ता सध्या एवढे 8 शेड्यूल होते, 12 आहेत, आणि 22 पार्ट होते, 25 पार्ट सध्या आहेत. तर या 12 पार्टमधलाच हा क्वेश्चन आहे. तर हे 12चे 12 पार्ट आपण जाणून घेऊया, किंवा सॉरी 12 शेड्यूल दिलेला आहे, 12 पार्ट नाही. तर शेड्यूल काय आहेत, शेड्यूल म्हणजे 12 अनुसूची दिलेलं आहे का मी हे तुम्हाला मागे, मला वाटतं कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी ॲड केलेलं आहे 12 अनुसूची, आणि त्याची ट्रिकही दिली होती. असो, तरी मी तुम्हाला सांगेन अजून एकदा.
पहिली जी अनुसूची आहे ती आहे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्यांची नावे आहेत, नाव असं लिहायचं आहे. दुसरी जी अनुसूची आहे त्यात पेमेंट येईल किंवा वेतन. कोणाचे वेतन? राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश. ठीक आहे. तिसरी आहे ओथ अँड अफर्मेशन, शपथविधी. मी ट्रिक पण सांगणार आहे पण लिहून घ्या अगोदर हे. चौथा ओथ अँड अफर्मेशन मी बोलले तर ओथ म्हणजे ते जे देवाला मानतात, अफर्मेशन म्हणजे ते देणार जे देवाला मानत नाहीत. आस्तिक आणि नास्तिकचा प्रकार आहे इथे. चौथा राज्यसभा जागा विभागणी. ठीक आहे. राज्यसभा लक्षात ठेवा. एक सेकंड. पाचवा जो आहे तो अनुसूचित क्षेत्रे. अनुसूचित क्षेत्रे. एक सेकंड. हे पेनला काय झालं? पेन बदलायला लागणार आहे माझी. सहावा जो आहे तो असा लक्षात ठेवा. एटीएम विदाउट मनी म्हणजे जे आदिवासी क्षेत्र आहे त्यांचं प्रशासन. कोणते आदिवासी क्षेत्र? आसाम, त्रिपुरा, मिझोरम आणि मेघालय. विदाउट मनी मी का म्हणलं? कारण मणिपूर येणार नाही तिथे. एटीएम विदाउट मनी. आसाम, त्रिपुरा, मिझोरम, मेघालय. ठीक आहे. 6 झाले इथे. 7वा पहा काय म्हणत आहे. केंद्रशासित जे राज्यामधली अधिकाऱ्यांची विभागणी आहे ते आहे जे की हेच. म्हणजे काय काय? म्हणजेच संघसूची, राज्यसूची. ठीक आहे. आणि समवर्ती सूची. यालाच इंग्लिशमध्ये फेडरल फीचर्स पण म्हणतात. ते इंग्लिशमध्ये पण सांगेन. मला तर वाटतं तुम्ही इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा. ट्रिक छान आहे. 7 झाले. 8व्यामध्ये काय येईल? 22 प्रादेशिक भाषा. ठीक आहे. 22 ऑफिशियल लँग्वेजेस. 9मध्ये भूसुधारणा. भूसुधारणामध्ये काय येतं? लँड. ठीक आहे. भू म्हणजे लँड. 10 पक्षांतर बंदी. जे काही आपले शिंदे सरकार होते त्यांनी पक्षांतर करायला लावलं. पूर्ण किती आमदार होते? ते मनालीला वगैरे जाऊन राहिले होते ना, ते पक्षांतर एकदमच झाला होता. ठीक आहे. बंड केला होता शिंदे सरकारने. हे 10व्या शेड्यूलमध्ये येतं. 11 पंचायती राज. ठीक आहे. 12 नगरपालिका. म्युन्सिपॅलिटी. ओके. हे जे आहेत ते पूर्ण 12 आपले कंप्लीट झालेले आहेत. आता ट्रिक पहा काय आहे. लिहून देऊ का मी? ते ट्रिक लिहूनच देईन. राजाने पगाराची शपथ घेऊन. कशाची? राजाने पगाराची शपथ घेऊन. आता तेवढी व्यवस्थित नाही आहे ट्रिक पण समजून घ्या. पाठ करायचं, लक्षात ठेवायचं तेवढंच. शपथ घेऊन राज्यसभेत अनुसूचित जमातीच्या जमातीच्या एटीएम विभागणी करून 22 भाषा व भूसुधारणा बंदी कायदा. बंदी कुठे येईल? 10व्या शेड्यूलमध्ये. ठीक आहे. बंदी कायदा पंचायत व नगरपालिकेच्या समोर केला. ठीक आहे. नगरपालिकेच्या समोर केला. आता पहा काय म्हणत आहे मी व्यवस्थित एकदा पूर्ण ट्रिक सांगते. राजाने पगाराची शपथ घेऊन राज्यसभेत अनुसूचित जमातीच्या एटीएम विभागणी करून 2 म्हणत आहे. किती? 22 भाषा व भूसुधारणा बंदी करून पंचायत व महानगरपालिकेसमोर
कायदा सुरू केला. ठीक आहे, सांगितलं असेल, जरा उलटं पुलटं झाला असेल तर ते मी काय सांगू, कसं तयार करते मलाच माहीत. मराठीचे थोडंसं अवघड जातं ना यार, त्यामुळे. टीयर्स ऑफ ओल्ड पीएम लक्षात ठेवा. टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. टी म्हणजे टेरिटरी. टेरिटरीमध्ये काय येतं, घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश. ई म्हणजे इमोन्युमेंट्स, म्हणजेच जे काही पेमेंट वगैरे, पगारी वगैरे. ए ओथ अँड अफर्मेशन, ए पासून सुरू होतं. आर राज्यसभा. एस म्हणजे शेड्यूल काय प्लेसेस, ट्राईब्स. ओके. ओ TEARS, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. ओ म्हणजे काय होतं यार, अदर शेड्यूल ट्राईब्स. हां, ठीक आहे. एफ फेडरल फीचर. ओ ऑफिशियल लँग्वेज. एल लँड. डी डिफ्लेक्शन. पी पंचायत. एम म्युन्सिपॅलिटी. डिफ्लेक्शन जे आहे तेच पक्षांतरबंदी. ठीक आहे. असो, हे सगळे झालेले आहेत आणि ते 7th शेड्यूल हे उत्तर आहे. फर्स्ट शेड्यूल काय आहे, फर्स्ट शेड्यूल घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. 4th शेड्यूल काय आहे, राज्यसभा विभागणी. आणि 6th शेड्यूल काय आहे, ATM विदाऊट मनी. ATMM म्हणजे आसाम, त्रिपुरा, मिझोरम, मेघालय यांचे प्रशासन. 6वा प्रश्न पहा काय म्हणत आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स फ्लोज थ्रू अ रिफ्ट व्हॅली. रिफ्ट व्हॅली म्हणजे काय, रिफ्ट व्हॅली म्हणजे जी जमीन फाटून जाते ना, त्यालाच रिफ्ट व्हॅली म्हणतात. तर ही जमीन वर आहे, समजा ही जमीन वर आहे, इमॅजिन करा, आणि इथून नदी वाहते, हेच आहे रिफ्ट व्हॅली. तर नर्मदा नदी ही जी आहे ती रिफ्ट व्हॅलीनुसार जाते. जर असंही समजलं नसेल तर खचदरी तुम्हाला माहीतच असेल. आता नर्मदा सोबत अजून 2 नद्या आहेत, त्या म्हणजेच आपले तापी, नर्मदा, तापी आणि दामोदर नदी. ठीक आहे, हे रिफ्ट व्हॅलीशी संबंधित आहेत. नर्मदा नदी वेस्ट फ्लोईंग रिव्हर आहे. नर्मदा नदी जी आहे ती कुठे उगम पावते, अमरकंटक MP मध्ये. हे सांगितलं होतं तुम्हाला, मी विचारलंही होतं की अमरकंटक हे कुठे आहे. MP मध्ये, जे काही मैकल डोंगर रांग आहे ना तिथे. दुसरी गोष्ट, तापी जी आहे, तापी नदी ही महाराष्ट्र, MP, गुजरातमध्ये वाहते. आणि ॲक्च्युअल उगम कुठे आहे, तर ॲक्च्युअल उगम मुलताईमध्ये आहे, MP. ठीक आहे, महाराष्ट्र, MP आणि गुजरात. पण तापीचा 80% भाग काहीतरी आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे. ओके. अजून दामोदर जी आहे त्याची कुठे आहे दामोदर, छोटा नागपूर, झारखंड. ठीक आहे. आणि दामोदरलाच काय म्हणतात, सॉरो ऑफ बेंगॉल. हां, सॉरो ऑफ बेंगॉल, बंगालचे दुःखाश्रू, बंगालचे अश्रू. ठीक आहे. गोदावरी नदीचं मी तुम्हाला ट्रिक सांगितलं होतं, आठवत आहे का काही? सांगा बरं, आठवत असेल तर कमेंटमध्ये. क्वेश्चन नंबर 7वा. विच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट प्रोव्हाइडेड फॉर सिटीजन ऑफ इंडिया टू बिकेम एलिजिबल टू वोट ॲट द एज ऑफ 18 इयर्स. तर इथे सुधारणा विचारलेली आहे. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजे संविधानिक सुधारणा इथे विचारलेली आहे तुम्हाला, की 18 वर्ष केले आहे. वोटिंगचं 18 वर्ष केव्हा केलेलं आहे? अरे, वोटिंगचं 18 वर्ष 21 वरून 18 61 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनुसार केलेलं आहे. ठीक आहे. आणि 60, 80 आणि 45 तेवढे इम्पॉर्टंट नाही आहे, तरी एकदा सांगून ठेवेल. हे प्रोफेशनल टॅक्ससाठी आहे. 80 जे आहे ते काहीतरी राज्याच्या हिस्सा संबंधित आहे. 29% हिस्सा जो आहे टॅक्सचा तो राज्यांना मिळणार. आणि 45 जे आहे ते आरक्षण आहेत, SC STच्या आरक्षण मुदतवाढबद्दल होते. ठीक, असो, नॉट सो इम्पॉर्टंट, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. 21 वर्षाचं वोटिंग होती ना, ते 18वर करून आणला यांनी. 61 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केव्हा झाला होता? 1989. ठीक, 89. बरं, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया.
As per the RTI Act 2005, the Central Information Commission shall consist of the Chief Information Commissioner and such number of Central Information Commissioners not exceeding dash as may be deemed necessary. ते विचारत आहेत. काल परवा सांगितलं होतं ना मी, मुख्य आयुक्त आणि त्याच्यासोबतच प्लस 10 आयुक्त असतात, टोटल मिळून 11 आयुक्त असतात, हे विचारत आहेत. तर ते विचारत आहेत CIC सोबत अजून किती आयुक्त असतात. ठीक आहे, तर अजून 10 आयुक्त असतात. इथे उत्तर आहे. CIC किती वर्ष कार्य करू शकतो? 65 इयर्स. टेन्युअर 3 वर्षाचा असतो. ठीक आहे, 5 पेक्षा कमी आहे टेन्युअर, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन. आणि RTI 2005 केव्हा स्थापन झाला होता? एकदा रिकॉल करा. 12 ऑक्टोबर. मी तुम्हाला म्हटलंही होतं की माझ्या मैत्रिणीचा बर्थडे असतो या दिवशी, 12 ऑक्टोबर 2005. ठीक आहे. Who was the first woman to join the Travancore State Congress and also the first member of parliament from Kerala? तर ॲनी मस्कारेन हे आहेत. त्रवणकोर स्टेट काँग्रेसशी संबंधित वुमेन आहेत, ते फर्स्ट जॉईन केलं वुमेन हे. ठीक आहे. AV कुट्टीमालू अम्मा सांगितलेलं आहे यांच्याबद्दल. विजयालक्ष्मी पंडित यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगितलं होतं मी? संयुक्त राष्ट्र जे आहेत त्यांच्या महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. आणि अक्कामा चेरियन ह्यांना त्रावणकोरची राणी म्हणतात, काहीतरी झाशीची राणी, त्रावणकोरच्या झाशीची राणी असं म्हणतात. ठीक आहे, असो. नेक्स्ट क्वेश्चन नॉट सो इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट नाही आहे, बरोबर लक्षात ठेवा आपण. 10वा प्रश्न. मेंडल कंडक्टेड हिज रिसर्च ऑन पी प्लांट्स इन विच ऑफ द फॉलोइंग सेंचुरीज? तर ग्रिगर मेंडल पी प्लांट्सवर जे काही त्याचे जीन्स वगैरेचे सीन होता, तो कुठे केव्हा स्थापन केलेला होता? तर ते त्यांनी 1856 ते 1863 मध्ये तयार केलेला. जेव्हा पण 1801 ते 1900 जे आहे हे इयर असा आला, तर हे 19वीं शतक म्हणतात. ठीक आहे, समजा आत्ता कोणतं शतक चालू आहे? तर आत्ता 21वं शतक चालू आहे. 2001 पासून ते 2100 पर्यंत हे 21वं शतक. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. 2101 पासून ते 2200 पर्यंत 22वं शतक चालणार. तर ह्याचाच अर्थ काय? 1856 पासून ते 1863 म्हटलं तर 19व्या शतकात येईल ना. ठीक आहे, कोणी 18 केलं असेल तर ते चूक आहे, डेट माहीत असूनही. दुसरी गोष्ट, मेंडल जे ग्रिगर मेंडल होते ते कशाचे जनक होते? फादर ऑफ जेनेटिक, अनुवंशशास्त्रज्ञ होते ते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग एपिक्स वॉज ट्रान्सलेटेड बाय विनोबा भावे टू मराठी? विनोबा भावेंनी भागवद्गीता मराठीमध्ये ट्रान्सलेट केली होती, त्यालाच त्यांनी काय नाव दिलं होतं? गीताई नाव दिलं होतं, गीताई. ठीक आहे. परत विनोबा भावेंचं खरं नाव काय होतं? ॲक्च्युअल नाव काय होतं? विनायक नरहरी भावे. त्यांना आचार्य विनोबा भावे, आचार्य हे नाव कोणी दिलं होतं? गांधीजींनी. आणि महात्मा गांधीजीचे महात्मा नाव कोणी दिलं होतं? रवींद्रनाथ टागोर यांनी. ओके. परत त्यांनी भूदान चळवळ आणलेली आहे, पहिले व्यक्तिगत सत्याग्रही होते ते. ठीक. रॅमसेन मॅग्सेस हे पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत, एशियामध्ये फर्स्ट होते ते. आठवत नाही ना? सगळं सांगितलेलं आहे मी तुम्हाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005, द स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर इज अपॉइंटेड बाय द. नियुक्ती विचारलेली आहे SICची, स्टेटची आहे. हां, स्टेट आहे म्हणून काय आहे ते? गव्हर्नर ऑफ स्टेट. ठीक आहे, जे कोणते स्टेट आहेत त्याचे गव्हर्नर त्यांना नियुक्त करतील. आणि इथे स्टेटच्या ऐवजी सेंट्रल असतात तर राष्ट्रपती असतात. हे राज्यपाल आहेत, हे राष्ट्रपती असते. ठीक आहे, सेंट्रल असतात तर राष्ट्रपती, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Who among the following introduced the concept of
पॅनजेनेसिसची प्रोसेस जे आहे ते कोणी हे कन्सेप्ट जे आहे ते कोणी आणलेलं आहे? ते डार्विननी आणलेला आहे. हा कन्सेप्ट चुकीचा होता. पॅनजेनेसिस डार्विन यांचं म्हणणं होतं की जे आपले डोळे असतात, आपले कान असतात, त्याच्यामध्ये एक एक कसं काहीतरी कण असतात आणि हे कण काय करतात? हे कण जे काही स्पर्म आणि ओवम आहे त्यामध्ये सिच्युएटेड होतात. जेव्हा आपण बेबी तयार होतं, जेव्हा बॉडीमध्ये बेबी तयार होतं तेव्हा तेव्हा हे जे काही आहेत काय म्हणतात कण, हे कण ते बेबी ॲक्वायर करतं आणि मग बाहेर येतात आणि त्याचेच बॉडी पार्ट्स बनतात असं त्यांचं म्हणणं होतं. खूपच भयानक त्यांनी लॉजिक लावलं होतं, पण ही नंतर थेअरी चूक निघाली. ही नंतर थेअरी जीन्स जे ग्रिगर मेंडल आहेत आताच आपण बोललो त्यांची करेक्ट निघाली. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. फ्रँकलिननी DNA जो डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे ना ते नाही शोधला, पण त्यांचं खूप महत्त्वाचं योगदान होतं. त्यांनी एक्सरे डिफ्रेक्शन आणलेला होता, डिफ्रेक्शन, आणि त्याच्यामुळेच खूप व्यवस्थित डबल हेलिक्स स्ट्रक्चर पाहायला मिळालं. कार्लस लिनियस कालच बोलले, फादर ऑफ टॅक्सोनॉमी, इम्पॉर्टंट आहे ते त्यांच्याबद्दल. आणि हार्वे ब्लड सर्क्युलेशन होतो हे प्रक्रिया वगैरे त्यांनी शोधली होती. फादर ऑफ ब्लड सर्क्युलेशन म्हणतात त्यांना. कुणाकुणाला काय काय फादर बनवलेलं आहे लोकांनी, वाट लावली आमच्या अभ्यास करणाऱ्यांची. असो, तर काय ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. 14वा प्रश्न काय म्हणतो? इन जुलै 2022, हा करंटचा क्वेश्चन आहे, मी नाही वाचणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. व्हॉट डज BCC इन अन ईमेल मेसेज स्टँड फॉर? कम्प्युटरचा प्रश्न आलेला आहे. BCC जे आहे ब्लाइंड कार्बन कॉपी म्हणतो. ब्लाइंड म्हणजे खूप सिक्रेट असते हे, आणि CC असता तर कार्बन कॉपी, नॉट सिक्रेट. 2 असता तर टू, ज्याला पाठवतोय तो. ठीक आहे, असो. नेक्स्ट क्वेश्चन, 16वा प्रश्न. ॲज पर द 2011 सेन्सस, विच स्टेट इन इंडिया हॅज द हायेस्ट प्रॉपोर्शन ऑफ रुरल पॉप्युलेशन इन पर्सेंटेज ऑफ द स्टेट? तर हिमाचल प्रदेश जे आहे, हिमाचल प्रदेशमध्ये रुरल म्हणजेच जे गावखेड्याची ग्रामीण पॉप्युलेशन खूप जास्त आहे असं इथे विचारलेलं आहे. ग्रामीण पॉप्युलेशन जास्त कुठे आहे ॲज पर द 2021च्या जनगणनेनुसार? तर ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे. जर अर्बन विचारलं असतं, शहरी लोकसंख्या, शहरी कुठे प्रपोर्शन, तर ते येणार गोवामध्ये. ठीक आहे, गोवा. बस इतकंच इम्पॉर्टंट आहे याबद्दल. 17वा पहा. इन डिसेंबर 2022 द आसाम कॅबिनेट अप्रूव्ड अ बिल फॉर द क्रिएशन ऑफ अ कमिशन फॉर विच ऑफ द फॉलोइंग? तर हा करंटचा क्वेश्चन दिसत आहे, सफाई कर्मचारीचा आहे उत्तर. 18वा पहा काय म्हणत आहे. विच फायर स्टेशन ऑफ मिझोरम इज वन ऑफ द विनर्स ऑफ सुभाषचंद्र बोस आपत्ती प्रबंधन? सुभाषचंद्र बोस आपत्ती प्रबंधन बद्दल आपण वाचलेलं आहे, इन्कोईस जिंकलेला आहे. ठीक आहे, हैदराबाद 2025. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. द सेकंड अँग्लो मराठा वॉर वॉज फॉर ड्युरिंग कित्येकदा झालेला आहे आता, 1803 ते 1805. आणि जे थर्ड वॉर होता 1818, ट्रिक सांगितलेली आहे. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारीला झालेला. 19 डेट लक्षात ठेवायचे, एक डेट मागे जायचा, 1818. ठीक आहे, आणि पहिला केव्हा झाला होता? 1775 ते 1782. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. हु अमंग द फॉलोइंग वॉज द फाउंडर ऑफ द रयत शिक्षण संस्था इन महाराष्ट्र? तर करमवीर भाऊराव पाटील यांनी काय रयत शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे कराडमध्ये. केव्हा केलेली आहे? 1919 मध्ये. ठीक आहे, परत काही नाही ते इम्पॉर्टंट, एवढं लक्षात ठेवा. राजश्री शाहू महाराज, खूप इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व. त्यांनी 1902 मध्ये कोल्हापुरात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण आणला होता. ठीक आहे, त्यांनी आणलं होतं. आणि फ्री एज्युकेशन आणि
सक्तीचे प्राथमिक शिक्षण कायदा, सक्तीचे, हे सक्तीने लक्षात ठेवा, सक्तीचे प्राथमिक शिक्षण कायदा त्यांनी आणला होता. ठीक आहे, विचारतात हे लोक हे क्वेश्चन. गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक स्टार्ट केलेला आहे. ठीक आहे, आगरकर कितीदा सांगितलेलं आहे मी तुम्हाला, आगरकर मध्ये रक आहे, इथे रक आहे. दुसरं म्हणजे यांनी केसरी पण स्टार्ट केला होता आणि त्यानंतर केसरी कोणाचं झालेलं आहे, केसरी बालगंगाधर टिळक यांनी घेतलेलं आहे. ठीक आहे, परत त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केलेली आहे. ठीक आहे, धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केलेला आहे. SNDT महिलाचा जे काही भारतामध्ये पहिला युनिव्हर्सिटी होती महिलांसाठी, तर ती त्यांनी स्थापन केली आहे. श्रीमती नथुबाई दामोदर ठाकरसी. ठीक आहे, हे नाव होतं त्यांचं, विचारलेलं आहे, पहिल्या शिफ्टमध्ये आहे तुमचा हा प्रश्न. ठीक, एवढे इम्पॉर्टंट होते यार, करंटचे भरपूर दिसत आहे तिथे. एशियाज लार्जेस्ट कंप्रेस्ड बायोगॅस CBG प्लांट वॉज इनॉग्रेटेड इन संगरूर, पंजाब. आत्ताही तेच आहे. ठीक आहे, आणि सध्या महाराष्ट्रामध्ये पहिली सहकारी CBG प्रकल्प आलेला आहे, फर्स्ट भारतामधला. भारतातील की महाराष्ट्रातला हे थोडं कन्फ्युजन आहे, सॉरी, बेसिक आहे हे, महाराष्ट्रातलाच. ठीक आहे, CBG प्रकल्प त्यांनी आणलेला आहे, पहिला सहकारी. कुठे, अहिल्यानगरमध्ये. ठीक आहे, अहिल्यानगर, कोपरगाव. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. ॲज पर सेक्शन 5 ऑफ द सिटिझनशिप ॲक्ट, अ पर्सन ऑफ इंडिया ओरिजिन मस्ट नॉर्मली रिसाइड इन इंडिया फॉर हाऊ मेनी इयर्स बिफोर अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन. तर ते विचारत आहेत, जे सेक्शन 5 आहे सिटिझनशिप ॲक्टचं, नागरिकत्वाचं जे सेक्शन 5 आहेत, त्यानुसार जे भारतीय ओरिजिनचा व्यक्ती आहे, भारतात राहत आहे, एक सेकंड, PIO येणार, PIO बद्दल लिहिलेलं आहे, भारतातला पर्सन ऑफ इंडिया ओरिजिन राहत आहे, त्याला जर रजिस्ट्रेशननुसार, जे नोंदणीनुसार आपलं नागरिकत्व हवं असेल, तर ते किती वर्षांनी त्याला अप्लाय करू शकतो तो, तर ते 7 वर्षानंतर अप्लाय करू शकतो. ठीक आहे, इथे सेक्शन दिलेले आहेत, 5वा सेक्शन आहे, म्हणजे पूर्ण काहीतरी आहेत सेक्शन 19 का काहीतरी, पण स्टार्टिंगचे आपण 10 सेक्शन लक्षात ठेवूया. सेक्शन 1 काय म्हणतं, नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप ॲक्टचे सेक्शन आहेत. सिटिझनशिप ॲक्ट 1955 सेक्शन 1 काय म्हणत आहे, नाव सांगत आहे. सेक्शन 2 डेफिनेशन, सेक्शन 3 बर्थ, जन्म. ठीक आहे, सेक्शन 4 वंश, डिसेंट. ठीक आहे, सेक्शन 5 काय सांगत आहे, नोंदणी, हेच वरचा जो प्रश्न विचारलेला आहे, रजिस्ट्रेशन, नोंदणी. ठीक आहे, सेक्शन 6 स्वीकृती. सेक्शन 7 प्रदेश विलीनीकरण. सेक्शन 8 नागरिकत्व त्याग करणे, त्याग. सेक्शन 9 समाप्ती आणि सेक्शन 10 वंचित. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे आहेत. मला तर वाटलं होतं, क्वेश्चन अगोदर पण आलेला काहीतरी 4थ्या सेक्शनवरती, मला वाटलं की 4च सेक्शन असतील आणि 4च सेक्शन इम्पॉर्टंट आहेत. पाहते तर काय, एवढे मोठे सेक्शन होते सिटिझनशिप ॲक्टचे. असो, 10 लक्षात ठेवा, यातनं बाहेर येणार नाही, आला तर मग चांगलीच कसर काढून घेत आहे TCS आपल्याकडून. क्वेश्चन नंबर 23, विच ऑफ द फॉलोइंग हेल्थ इश्यूज कॅन बी ॲट्रिब्युटेड टू अ डाएट दॅट इज अबंडंट इन सॅच्युरेटेड फॅट्स. आरोग्यविषयक क्वेश्चन आहे हा, जे आजार कशामुळे होते, सॅच्युरेटेड फॅट्स जर खूप कन्झ्युम केला आपण तर का आजार होऊ शकतो, तर कार्डिओव्हास्क्युलर
डिसीज होऊ शकतात, जे काही हृदयविकार आहेत ते होऊ शकतात. फॅट्स 2 प्रकारचे असतात, एक सॅच्युरेटेड असतात, एक अनसॅच्युरेटेड असतात. जे सॅच्युरेटेड आहेत त्यामध्ये लोणी, तूप, मांस असे प्रकार येतात. ठीक आहे. जे अनसॅच्युरेटेड आहेत त्यामध्ये तेल येतं, मासे येतात, सुकामेवा येतात. ठीक आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल वगैरे वाढत जातं. जेव्हा आपण प्रोसेस फूड खातो ना तेव्हा कोलेस्ट्रॉल वाढतो आणि हृदय विकाराचे किंवा हृदय झटका जे आहे ते होऊ शकतात. ठीक आहे. आणि डायबिटीज जे आहे ते इन्सुलिनचा प्रकार आहे. ठीक. साखरेचे प्रमाण संबंधित आहे. मधुमेह, ओबेसिटी, लठ्ठपणा, जाड साखरमुळे होते. खूप जास्त साखर प्लस कॅलरीज. ठीक आहे. ऑस्टिओपोरोसिस हे तर ऑस्टिओ मी अगोदरच सांगितलेलं आहे. ऑस्टिओ जे आहे हा शब्द हाडाशी संबंधित आहे. ठीक. ऑस्टिओ हा एक रूट वर्ड टाईप आहे. कुठे ऑस्टिओ डॅश काही दिसला, ऑस्टिओपोरोसिस. आता ऑस्टिओमॅलेशिया काहीही दिसला तर ऑस्टिओ म्हणजेच हाड. ठीक. बॉडीमधले जे हाड असतात ते, नाहीतर कुत्र्याला म्हणाल हाड. पीजे होता. असो. क्वेश्चन नंबर 24. द गव्हर्नर जनरल ऑफ ब्रिटिश इंडिया लॉर्ड वेल्सली. एक सेकंड. ठीक आहे. द गव्हर्नर जनरल ऑफ ब्रिटिश इंडिया वेल्सली फाउंडेड फोर्ट विलियम कॉलेज इन कॅलकत्ता इन डॅश डॅश. तर 1800 मध्ये ओके फाउंड केलेला आहे. कुठे? कोलकाता. हा स्वतःला बंगालचा वाघ म्हणून घ्यायचा. ठीक. काळ कोणता होता याचा भारतामध्ये? 1798 ते 1805 मध्ये. काय काय आणलं त्यांनी? तैनाती फौज आणली, वाट लावून टाकली तैनाती फौज. त्याच्याच काळात चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध झाले. हा प्रश्न येऊन गेलेला आहे ग्रुप सी मध्ये. अँग्लो म्हैसूर युद्ध 1799 मध्ये झालं होतं. यामध्ये टिपू सुलतानची डेथ झाली होती. टिपू सुलतान गेले. परत त्याच्याच काळामध्ये सेकंड इंग्रज मराठा वार, अँग्लो मराठा वार आलेला आहे. ठीक. आणि नाही बस एवढंच इम्पॉर्टंट आहे. फायनल क्वेश्चन पहा काय म्हणत आहे. क्वेश्चन नंबर 25. इन ऑगस्ट 2022 विच हायकोर्ट. करंटचे क्वेश्चन किती आले यार? 5-7 आलेले आहेत ना करंटचे क्वेश्चन. असो. भाई साहब कसं होतं? जरासं बोरिंग होतं आजचं लेक्चर आहे ना. मला जाम बोर होत होतं शिकवायला. म्हणजे काय आहे ना, त्यांनी एकतर करंटचं खूप यात वेटेज दाखवलेलं आहे आणि थोडंसं डीप घेतलेलं आहे. मला वाटतं त्यांनी यामध्ये GS डीप दिलेलं असेल आणि दुसरे जे विषय आहेत ते कमी हार्ड दिलेले असतील असं मला वाटतं पर्सनली. मी नाही पाहिलेले क्वेश्चन की कोणते आहेत कोणते नाहीत. असो. आपलं काय काम आहे? आपलं काम आहे फक्त अभ्यास करणं, ते करायचं आपण. ठीक. कसं वाटलं तुम्हाला आजचं लेक्चर? चांगलं वाटलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.